नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचे प्रश्न उत्तर. तर त्यातील पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वोदय योजना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 हे आरोग्य नियोजन, ऑप्शन 2 आहे आर्थिक नियोजन, ऑप्शन 3 आहे सामाजिक नियोजन, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर हे सामाजिक नियोजन. क्वेश्चन नंबर 2, 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता होता? ऑप्शन 1 हे एप्रिल 1992 ते मार्च 1997, ऑप्शन 2 हे जानेवारी 1992 ते डिसेंबर 1997, ऑप्शन 3 हे एप्रिल 1990 ते मार्च 1995, चौथा ऑप्शन आहे जानेवारी 1990 ते डिसेंबर 1995. तर बरोबर उत्तर आहे एप्रिल 1992 ते मार्च 1997. क्वेश्चन नंबर 3, वित्तीय आयोगाची स्थापना कोण करतात? ऑप्शन 1 हे पंतप्रधान, ऑप्शन 2 हे राष्ट्रपती, ऑप्शन 3 हे वित्त सचिव, ऑप्शन 4 हे नियोजन आयोगाचे सचिव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 4, आधुनिक रसायनशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन 1 हे लॅव्हेझियर, ऑप्शन 2 हे रुदरफोर्ड, ऑप्शन 3 हे जेन्नर, ऑप्शन 4 हे आइन्स्टाईन. तर बरोबर उत्तर आहे लॅव्हेझियर. क्वेश्चन नंबर 5, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन 1 हे क्षयरोग, ऑप्शन 2 हे कर्करोग, ऑप्शन 3 हे फुफ्फुस दाह, ऑप्शन 4 आहे अस्थमा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 कर्करोग. क्वेश्चन नंबर 6, भारताचे संरक्षण मंत्री 2010 साली कोण होते? ऑप्शन 1 हे अँटनी, ऑप्शन 2 हे टी चिदंबरम, ऑप्शन 4 हे प्रणव मुखर्जी, ऑप्शन 4 हे शरद पवार. तर बरोबर उत्तर आहे अँटनी. क्वेश्चन नंबर 7, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कुठे आहे? ऑप्शन 1 हे पुणे, ऑप्शन 2 हे मुंबई, ऑप्शन 3 हे नागपूर, ऑप्शन 4 हे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 पुणे. क्वेश्चन नंबर 8, श्रद्धा हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा वाण आहे? ऑप्शन 1 हे ज्वारी, ऑप्शन 2 हे बाजरी, ऑप्शन 3 हे गहू, ऑप्शन 4 हे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 बाजरी. क्वेश्चन नंबर 9, थायरॉईड हा रोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 हे हृदय, ऑप्शन 2 हे घसा, ऑप्शन 3 हे फुफ्फुस, ऑप्शन 4 हे डोके. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 घसा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी गोड्या पाण्यातील मासा कोणता? ऑप्शन 1 हे कटला, ऑप्शन 2 हे रावस, ऑप्शन 3 हे पॉपलेट, ऑप्शन 4 हे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 कटला. क्वेश्चन नंबर 11, शुष्क बर्फ म्हणजे काय? ऑप्शन 1 हे घनरूप CO2, ऑप्शन 2 हे घनरूप CO, ऑप्शन 3 हे द्रवरूप CO2, ऑप्शन 4 हे वायुरूप CO2. तर बरोबर उत्तर आहे घनरूप CO2. क्वेश्चन नंबर 12, खालीलपैकी कोणी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला? ऑप्शन ए अल्बर्ट आइन्स्टाईन, ऑप्शन 2 हे गॅलिलिओ, ऑप्शन 3 हे न्यूटन, ऑप्शन 4 हे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. क्वेश्चन नंबर 13, मंगळूर हे शहर डॅश डॅश या राज्यात आहे? ऑप्शन 1 हे केरळ, ऑप्शन 2 हे कर्नाटक, ऑप्शन 3 हे गुजरात, ऑप्शन 4 हे तामिळनाडू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 कर्नाटक. क्वेश्चन नंबर 14, महाराष्ट्रात डॅश डॅश कृषी विद्यापीठे आहेत? ऑप्शन 1 हे 1, ऑप्शन 2 हे 3, ऑप्शन 4 हे 2, ऑप्शन 4 आहे 4. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 15, कोल्हापूर ते गोवा या मार्गावर हा घाट आहे.
ऑप्शन नंबर 1 फोंडा, ऑप्शन 2 आहे आंबा, ऑप्शन 3 आहे बोर, ऑप्शन 4 आहे अंबोली. तर बरोबर उत्तर आहे फोंडा. क्वेश्चन नंबर 16 डॅश डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. ऑप्शन 1 आहे 4 मार्च, ऑप्शन 2 आहे 8 मार्च, ऑप्शन 3 आहे 15 मार्च, ऑप्शन 4 आहे 8 एप्रिल. बरोबर उत्तर आहे 8 मार्च. प्रश्न क्रमांक 17 भारताचे संविधान या रोजी अंमलात आले. ऑप्शन 1 आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन 2 आहे 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन 3 आहे 26 जानेवारी 1949, ऑप्शन 4 आहे 15 ऑगस्ट 1947. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1. क्वेश्चन नंबर 18 भारतीय राज्यघटनेचे कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयांना मूलभूत हक्काची अंमलबजावणी करता येते. ऑप्शन 1 आहे 226, ऑप्शन 2 आहे 214, ऑप्शन 3 आहे 256, ऑप्शन 4 आहे 318. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 226. क्वेश्चन नंबर 19 बॉम्बे हाय कशाशी संबंधित आहे. ऑप्शन 1 आहे खनिज तेल साठे, ऑप्शन 2 आहे मासेमारी, ऑप्शन 3 आहे तस्करी, ऑप्शन 4 आहे सोन्याच्या खाणी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 खनिज तेल साठे. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. क्वेश्चन क्रमांक 20 न्हावा सेवा बंदर कोठे उभारले जात आहे. ऑप्शन 1 आहे कलकत्ता, ऑप्शन 2 आहे मुंबईजवळ, ऑप्शन 3 आहे पॅरादीप, ऑप्शन 4 आहे मद्रास. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 मुंबईजवळ. क्वेश्चन क्रमांक 21 मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो. ऑप्शन 1 आहे XY, ऑप्शन 2 आहे XX, ऑप्शन 3 आहे YX, ऑप्शन 4 आहे YY. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 XX. क्वेश्चन क्रमांक 22 केंद्रीय कापूस संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन 1 आहे सुरत, ऑप्शन 2 आहे नागपूर, ऑप्शन 3 आहे इंदोर, ऑप्शन 4 आहे भोपाळ. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत जातील. तर क्वेश्चन क्रमांक 23 प्रकाश वर्ष हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन 1 आहे खगोलीय अंतर, ऑप्शन 2 आहे वेळ, ऑप्शन 3 आहे प्रकाशाची तीव्रता, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 खगोलीय अंतर. क्वेश्चन क्रमांक 24 खालीलपैकी जैवतंत्रज्ञान पार्क कुठे आहे. ऑप्शन आहे रामटेक नागपूर, ऑप्शन 2 आहे हिंजेवाडी पुणे, ऑप्शन 3 आहे वाशी मुंबई, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे हिंजेवाडी पुणे. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25 चवदार तळे सत्याग्रह कोणी केला. पहिलं ऑप्शन आहे वल्लभभाई पटेल, ऑप्शन दुसरं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन 3 आहे महात्मा गांधी, ऑप्शन 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.